सांगितलेलं नाही हे शिवशंकरा क्लिअर कर मला या सृष्टीवर दानव मानव पशु आणि पक्षी यापासून कधीही मरण येणार नाही असे वरदान द्या. परत या सृष्टीवरती जीवित असा कोणी राहणार नाही. परंतु तुला मी असा वर देतो की तुला कोणापासूनही मरण नाही. परंतु जर का या वराचा वापर तू वाईट मार्गाने केला या विश्वामध्ये अशी एक दैवी शक्ती आहे तिच्यापासून तुझा उद्धार होईल व तुझा मृत्यू हा अटळ असेल. श्री शंकराकडे वर प्राप्ती करून या सृष्टीमध्ये मला कोणापासून मरण नाही आणि या सृष्टीचा मी अधिपती होणार. या देहा कारणी
दादा एवढा उन्मत्त का बरा दिसत आहे? अरे उन्मत्त होण्यासारखा तसं कारणच आहे. हे पोपट का तुझ्या या उन्मत्त होण्यामागील कारण मला समजू शकेल का बरे? नारदा श्री शंकराकडे वर प्राप्ती करून या सृष्टीवरती दानव मानव पशु आणि पक्षी या कोणापासूनही मला मरण नाही. आणि या सृष्टीचा मी अधिपती होणारा अधिपती. तू महादेवाकडून वर प्राप्त करून घेतला, परंतु तुला जर का त्या वराची प्रचिती जाणून घ्यायचं असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे सुंदर अशी कल्पना बोल. जसं तू सांगणार तसं मी वागणार. उद्या इंद्र दरबारी सर्व देवांची एकत्रित सभा भरणार आहे. तेव्हा तू त्या सभेचा संधी साधून त्यांच्यावर आक्रमण कर आणि त्यांची सर्व राज्य काबीज कर. श्री शंकराकडे वर प्राप्ती करून तर घेतला, पण या सृष्टीचा अधिपती कसा होणार? मला झालं तर सुचवलं म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि इंद्र चालू आहे ना. या साऱ्या देवतांना मी पराभूत केलं म्हणजे या सृष्टीचा मी अधिपती होणार. ठीक आहे, आता क्षणाचा विलंब न करता हे इंद्रपुरीचा नारदा. ठीक, आता मी फक्त इंद्रपुरी बघतो. विनाशिक आहे रे विपरीत बुद्धी. आता हा पोपट दैत्य इंद्रपुरीत जाण्यापूर्वी मला तिथे जाऊन पहिले पोचवायच लागेल. नारायण नारायण. निर्भय संगत ना मेल्या गाडी करतात. बाय मी काय करू ना. पुढे जरा पुढे जरा ऍडजस्ट करणं जरा ऍडजस्ट. गणेशाला चिंता
गणपतीने कुणाचा वध केला ते रत्न कपिल मुनीला दिले मात्र ते कपिल मुनीने गणपतीला अर्पण केले आणि गणपतीच्या गळ्यात घातले आणि कपिल मुनीची चिंता दूर झाली म्हणून गणपतीला चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. या विश्वातील सर्व काही तू जाणून घेत आहेस. थोडा विचार बाजूला ठेवून या संसार रूपी भवसागरामध्ये सर्वसामान्य होण्यासारखं आहे. काय म्हणायचं तुम्हाला? तू आता उपवर झाली आहे. तुझ्या विवाह करण्यासाठी कित्येक पराक्रमी सुरवीर तुझ्याशी विवाह करतील हे मी स्वप्न पाहत आहे. माझ्यावर आग्रह करताय पुणे राजकुमाराशी विवाह न करता श्रुती हे शक्य नाही. श्रुती एकलाच प्राण्या अंती दास एकलाच प्राण्या हा माझे माझे तुमच्या या मुलीचा हट्ट आणि हुरूर पाहता ज्ञात आहे. परंतु तुम्हाला जर का त्या महादेवाची तपस्या करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्यांना घोर तपस्या करावी लागेल. श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी काय करावे लागेल ते सर्व काही करण्यास तयार आहे. बालिके, रोज नित्य नियमितपणे ओम नमः शिवाय या मंत्राचा तुखंड न पडू देता जप कर आणि महादेवाला प्रसन्न करून घे व तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करून घे. नारायण नारायण.
सांगितल्याप्रमाणे श्री महादेवांची तपस्या असून त्यांना सर्वप्रथम प्रसन्न करून घेते. ठीक आहे. नारायण नारायण. कानेला रांडे आपला विवाह सोहळा करण्याचे ठरले तर आपला विवाह सोहळा कोणत्याही शुभदिनी आणि पहाटेच्या पूर्वी आणि मध्यरात्री झाला पाहिजे. ठीक आहे महादेव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपला विवाह पहाटेच्या पूर्वी किंवा मध्यरात्री होण्यासाठी आपल्या स्वीकार करण्यास तयार आहे. हो इंद्र दरबारी भरली सभा, इंद्र दरबारी भरली सभा, पायी पायी गाना नाचे रंबा, पायी पायी गाना नाचे रंबा, इंद्र दरबारी भरली सभा, इंद्र
नारायण नारायण चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह जिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला तुझ्यासाठी चंदनाचा देह जिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला माय बापा विठ्ठला विठ्ठला हे माय बापा विठ्ठला विठ्ठला हे माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला नारायण नारायण देव हो या नारदाचा प्रेरणा स्वीकार करावा नारायण नारायण देव हो इंद्रपुरीत येण्यामागील कारण म्हणजे एक सुकूट नावाचा दैत्य त्याने भगवान महादेवाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले आहे आणि या सर्वत्र सृष्टीवरती कोणापासून मरण नाही असा अमरत्वाचा वर प्राप्त करून घेतला आहे. काय सांगतात महादेव शंकरांची तर माता पार्वती आहे त्यामुळे हा विवाह होणे अशक्य. नारायण नारायण देव हो ही तर एक वार्ता झाली. अजून एक वार्ता ती म्हणजे प्रपंच राजा यांची कन्या सुषुप्ती हिने देखील महादेवाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले आहे व त्यांच्याशी विवाह करण्याचे त्यांनी ठाणले आहे. त्यामुळे हे जर का सत्य झाले तर घोर अनर्थ होईल देव, घोर अनर्थ होईल. ठीक आहे येतो आम्ही. नारायण नारायण इंद्र आणि विष्णू आज शनिवारी या विश्वाचा राजा बनण्याची स्वप्न पाहू नकोस. नेहमी खाली असते लक्षात ठेव. शंकराकडे वर प्राप्ती करून या सृष्टीचा अधिपती बनत आहे.
माणूस आहेत त्या पाण्यात राहून माशाची वारी करते हे गोष्ट स्वादी नव्हे मुकाटाने आमच्या देवाच्या बालकातून बाजूला नाहीतर फुकट प्राणात मुक्ती अरे तुम्हा देवांना मी पराभूत करून या सृष्टीचा अधिपती होणार आहे. अरे तुला एवढाच गर्व असेल तर हो एकदा तयार.
तुझ्या जीवनात माझ्या आमाने रे तुझ्या वाय रक्षण रक्षण होईल बाय रक्षण जीवनात माझ्या आमाने रे तुझ्या जीवनात माझ्या आमाने रे तुझ्या होईल बाय रक्षण होईल बाय रक्षण जीवनात माझ्या आमाने रे तुझ्या जीवनात माझ्या आमाने रे तुझ्या होईल बाय रक्षण रक्षण होईल बाय रक्षण रक्षण होईल बाय नारायण नारायण कैलासावरती येऊन तर पोचलो पण पाहतो तर काय भगवान शंकर अगदी ध्यानस्थ बसलेला आहे त्या खूप चैतन्य सर्वत्र हाहाकार माजवला आणि भोलेनाथ तर ध्यानस्थ आहे ही बातमी भोलेनाथांना सांगावीच लागेल नारायण नारायण हे कैलासपती शिवशंभो या नागाचा प्रणाम स्वीकार करावा प्रथम आपले स्वागत आहे पण कैलास पर्वत प्रणाम नारायण नारायण भोलेनाथ आपण दिलेल्या त्या कुक्कुट नावाच्या दैत्याने सर्वत्र हाहाकार माजवला देवलोकी मानवलोकी सर्वांना सळोकी पळो करून सोडला आहे आणि तो आपण दिलेल्या वराची प्रार्थना आपल्यावरती करण्यासाठी ते आक्रमण करत आहे तेव्हा सावधगिरीचा इशारा म्हणून मी इथवर आलो आहे नारायण नारायण सत्य आहे त्याचा विषय सत्य आहे पण निश्चित राहा पाहतो मी त्याचा पराक्रम आपण धन्यवाद नारायण नारायण ठीक आहे येतो आम्ही वाचवा देवा वाचवा 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 महादेव वाचवा महादेव वाचवा देव असे भयभीत होऊ नका नारद मुनीने आम्हाला सर्व कथन केले पण निश्चिंत या कसे आपल्याला महादेव आपण दिलेल्या वराने फार उन्नत झालंय त्याचा आपण समाचार घ्यावा ठीक आहे पण निश्चिंत या पाहतो मी त्याचा पराक्रम ठीक आहे अरे शंकरा भोलेनाथा तू सगळे कैलास पर्वत सोडून निघून जायतून त्या ईश्वराची तपस्या केली त्याच परमात्म्याला अमराशी वरदान दिले आणि त्याच वराचा वापर तू माझ्यावर वाईट मार्गाने करत हे लक्षात ठेव शंकरा अरे तू वर दिला मला पण जर मी तुझ्यावर प्रस्तुती नाही केली तर माझा भला कसं करणार की तू दिलेला वर योग्य आहे की नाही कैलास पर्वत मिळवणे म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हे मला ते पराक्रम आहे त्याच्यात पोलीस शंकर आहे परत आल्या मार्गी परत जा याचाच तुला भला आहे अरे शंकरा तुझा कैलास पर्वत घेणार आणि या सृष्टीचा अधिपती होणार पण एवढं स्वप्न वाक्य आहे माझा त्या मुकाट्याने हे कैलास पर्वत माझ्या स्वाधीन पुन्हा या कैलास पर्वत राहण्याचा अधिकार आणि फक्त हा फक्त देव गणा नाही देव तुला नव्हे असुर म्हणजे मी असुर शिवशंकरा मला वर दिला आहे आणि या सृष्टीचा अधिपती होण्याचं स्वप्न माझं शंकरा तू साकार करणार आणि म्हणूनच वर दिला
ठीक आहे. म्हणजे तूच कधी देवी शकते असू दे पाहतो तुझा पराक्रम.
शंकर भगवान आणि राजकन्या शक्ती यांचा विवाह सोहळा आहे. विवाह सोहळा संपूर्ण होण्यासाठी तुला कोंबडीच्या रूपात भाग द्यावी लागेल. गणेशा